नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता काव्याचं मंगळसूत्र वाढवलेलं असतं. तेव्हा काव्या खूपच जास्त पॅनिक होते आणि तेव्हाच प्रेक्षकांनो, पार्थने इथे काव्यासाठी काव्यार्थ नावाचं जे काही मंगळसूत्र तयार केलेलं असतं ते त्याने आणून काव्याच्या गळ्यामध्ये खूपच प्रेमाने घातलेलं असतं. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, काव्या इथे खूपच जास्त खुश झालेली असते. आणि जेव्हा इथे पार्थ काव्याला आपल्या मिठीत घेतो तेव्हा इथे काव्या कुठल्याही पद्धतीचा नकार न देता ती सुद्धा प्रेमाने इथे आता पार्थला मिठी मारते. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, पार्थच्या मनामध्ये जी काही भीती असते की काव्या हे मंगळसूत्र नाकारणार तर नाही ना, तसं काही न होता ते मंगळसूत्र काव्याने खूपच प्रेमाने आपल्या गळ्यामध्ये घातलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, इथे आता काव्य आणि पार्थ हे दोघेजण तर एकत्र आलेले असतात. काव्या पार्थचा विचार करायला लागलेली असते, पण नंदिनीने तर एक खमकी बायको म्हणून जीवाची साथ द्यायचं ठरवलेलं असतं. जीवा इथे कुठल्याही अडचणीत येऊ नये म्हणून इथे नंदिनी बारीक अगदी डोळ्यामध्ये तेल घालून त्याच्यावरती लक्ष ठेवत असते. कारण जीवाच्या आजूबाजूला त्याचे घरातच कितीतरी दुश्मन आहेत, ही गोष्ट नंदिनीच्या लक्षात आलेली असते. जीवावरती रम्या आणि वसू हे दोघे जण खूपच जास्त जेलस होतात. ही गोष्ट नंदिनीच्या लक्षात आल्यानंतर नंदिनी जीवाला एक चांगली बायको म्हणून आता प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न करत असते. आणि त्याच्यामधूनच एक गोष्ट आता नंदिनीने खूपच जबरदस्त केलेली असते. तर नंदिनीच्या सांगण्यावरूनच इथे आता जीवाने पुन्हा एकदा लक्ष देऊन काम करायचं ठरवलेलं असतं. आणि इथे विक्रम काकांनी जीवाला महत्त्वाची जबाबदारी दिलेली असते. त्याला सांगितलेलं असतं की आता एका महत्त्वाच्या प्रोजेक्टवरती तुला काम करायचं आहे. पण त्याआधी विक्रम काकांना जीवाच्या आयडियाज बघायच्या असतात. तेव्हा त्यांना त्या प्रोजेक्टचं प्रेझेंटेशन तयार करायला सांगितलेलं असतं. हे प्रोजेक्ट जीवासाठी किती महत्त्वाचं आहे नंदिनीला कळलेलं असतं. तेव्हा नंदिनी त्याला काही बारीक सारीक गोष्टी व्यवस्थित सांगत असते. पण ही गोष्ट आता रम्याला सहन होत नाही की जे प्रोजेक्ट मला हवं होतं ते जीवाला का बरं दिलं असेल. तेव्हा इथे जीवाने रात्रभर जागून जे प्रेझेंटेशन तयार केलेलं असतं ते आता रम्या डिलीट करायला आलेली असते. आणि जेव्हा इथे रम्या ते प्रेझेंटेशन डिलीट करणार असते तेव्हा नंदिनी तिला रंगेहात पकडते आणि म्हणते की हे प्रेझेंटेशन तू डिलीट केलं असशील, पण हेच प्रेझेंटेशन अजून कुठल्या ठिकाणी आहे ते तुला नाही माहिती. तू जीवाचं कधीच काही वाकडं करू शकणार नाहीस मी असताना, ही गोष्ट तू लक्षात ठेव, असं आता नंदिनीने रम्याला सांगितलेलं असतं. आणि ज्या पद्धतीने रम्याने हे कारस्थान केलेलं असतं तेव्हा इथे नंदिनी रम्याचं चांगलंच थोबाड फोडते आणि संपूर्ण देशमुख कुटुंबाच्या समोर आता तिची चांगली इज्जत काढते. सगळ्यांना ती सांगते की कशा पद्धतीने रम्याने इथे जीवाने रात्रभर जागून प्रेझेंटेशन डिलीट केलेलं आहे. त्यामुळे इथे मानिनी काकू आणि विक्रम काका तिच्यावरती जबरदस्त रागवलेले असतात. आणि पार्थ आणि काव्या तर इथे रम्याला आता नको नको तेवढं बोलतात. कारण का, रम्याच्या कानातून धूर येईल, तिला ऐकवणार नाही, असे आता जाळ शब्द काव्या आपल्या बहिणीची बाजू घेऊन रम्याला बोलत असते. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे आता काव्या पारच्या प्रेमात पडली. ती सुद्धा त्याचा आता विचार करायला लागले. तेव्हा इथे काव्या म्हणत असते की आता मला पारच्या सगळ्या गोष्टींचा बारकाईने विचार केला पाहिजे. त्यांच्या मनामध्ये माझ्याबद्दल खूप प्रेम आहे. पण आता मी असं काहीच करायला नको ज्याच्यामुळे पारसारखा व्यक्ती माझ्यामुळे हर्ट होईल. जर ते आता हर्ट झाले ना, तर मी स्वतःला कधीच माफ करणार नाही, असं काव्य आता म्हणते. तेव्हा प्रेक्षकांनो, काव्य इथे आता एक्झाम वगैरे झालेली असते. अभ्यास तर ती करतच असते, पण इथे पार्थ ऑफिसला गेल्यानंतर त्याच्यासाठी टिफिन बनवायला ती स्वतः किचनमध्ये जाते. पार्थ आजारी असल्यामुळे तो काही दिवस ऑफिसला गेलेला नसतो. पण आज तो पहिल्यांदा ऑफिसला गेल्यानंतर आता ती त्याच्यासाठी त्याला आवडते अशी खिचडी साबुदाण्याची बनवलेली असते. आणि त्याच्यासाठी ती स्वतः ऑफिसमध्ये टिफिन घेऊन जाते.
तेव्हा इथे काव्या पारसाठी टिफिन घेऊन आले ही गोष्ट रम्याला बघवत नाही. रम्याला भयंकर चीड आलेली असते. पण इथे पार्थ काव्याने बनवून आणलेली साबुदाण्याची खिचडी प्रेमाने खातो. त्याला ती खूप आवडते. तेव्हा काव्या खुशीने आता घरी आलेली असते. तर इथे जीवा खूप छान पद्धतीने आता मन लावून काम करत असतो. ते बघूनसुद्धा काव्याला छानच वाटतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता विक्रम काका मीटिंग बोलवतात. एका मुलाला प्रेझेंटेशन तयार करायला सांगितलेलं असतं. पण ज्या पद्धतीचं ते प्रेझेंटेशन असतं ते विक्रम काकांना काही समाधानकारक वाटत नाही. तेव्हा ते म्हणतात की मला असं प्रेझेंटेशन हवं आहे, जे मला जर कुणी दिलं जसं मला हवं आहे तसं, तर आपण त्या व्यक्तीला नवीन प्रोजेक्ट आता इथे देणार आहोत. त्याला त्या प्रोजेक्टवरती स्वतःहून काम करण्याची संधी देणार आहोत. तर ही जबाबदारी कोण घेते? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे पार्थ म्हणत असतो की ही जबाबदारी तुम्ही विक्रम सर, मला असं वाटतं की जीवाला द्यावी. तेव्हा प्रेक्षकांनो, विक्रम काका म्हणतात की जन्मेजय देशमुख, तुम्ही नवीन प्रोजेक्टची जबाबदारी घ्यायला तयार आहात का? पण त्यासाठी लागणारं प्रेझेंटेशन तुम्हाला उद्याच माझ्यासमोर सबमिट करावं लागेल. तुम्हाला प्रेझेंटेशन द्यावं लागेल. तेव्हा इथे जीवा म्हणतो की तुम्ही जर ही जबाबदारी मला देणार असाल तर मी 100% ही जबाबदारी व्यवस्थितरित्या पार पाडायला तयार आहे. विक्रम काका म्हणतात की माझा विश्वास आहे तुझ्यावरती. तू प्रेझेंटेशन उत्तम तयार करशील. आपल्या कंपनीला तुझ्या प्रेझेंटेशनमुळे फायदाच होणार आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ॲज अ एम्प्लॉई नाही तर एक चांगली त्याला पदवी दिलेली असते, एक चांगली पोझिशन दिलेली असते की प्रेझेंटेशन तयार करा आणि प्रोजेक्ट हेडसुद्धा बना. तेव्हा ही संधी रम्याला हवी असते. पण विक्रम काका रम्याला न देता त्यांना आता जीवाचं कॅलिबर बघायचं असतं आणि म्हणून ही जबाबदारी जीवाला दिलेली असते. जर तो कुठेतरी कमी पडला तर ती जबाबदारी रम्याला देण्यात येईल, असं इथे विक्रम काकांनी ठरवलेलं असतं. पण त्यांना आधी आता जीवाला पारखायचं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, रम्या आता जलेस झालेली असते. जे लोक आता तिच्या सांगण्यावरून जीवाबरोबर वाईट वागत असतात, आता ते सगळे लोक जीवाच्या बाजूने झालेले असतात. त्याने पुन्हा एकदा आपल्या हुशारीने आणि त्याचबरोबर आपल्या इथे खेळकर स्वभावाने सगळ्यांची मनं जिंकलेली असतात. तेव्हा इथे रम्या आता भयंकर चिडलेली असते. पण तेवढा राग ती मनामध्ये दाबून आता चेहऱ्यावरती हसण्याचं नाटक करते. तेव्हा प्रेक्षकांनो, जीवा घरी येतो, नंदिनीला उचलून घेतो आणि म्हणत असतो, नंदिनी आज मी खूप खुश आहे. तुला माहिती आहे, जो स्टाफ माझ्यावरती रागवला होता, मला ते लोक टॉन्ट मारत होते, त्या लोकांची मी स्वतःहून मदत केली आणि नंतर त्यांनी स्वतःहून माझ्यासमोर मैत्रीचा हात पुढे केला. आता तो स्टाफ पुन्हा एकदा माझ्याबरोबर आहे. तेव्हा नंदिनी म्हणते, मी म्हणाले होते ना की तुम्ही जीवा आहात, तुम्ही इथे मदत करा. लोक मुद्दामून तुमच्यासमोर मैत्रीचा हात पुढे करतील म्हणाले होते की नाही? तेव्हा जीवा म्हणतो, खरंच तुला माझ्या मनातलं सगळंच कळतं ना, तू जादूगर आहे, जादूगर. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, नंदिनीने ठरवल्याप्रमाणे जीवाचा मान सन्मान परत त्याला मिळून दिलेलाच असतो. तर इथे माननी काकूंनी विक्रम काकांना सांगितलेलं असतं की आता जीवावरती जास्त राग धरू नका. नवीन प्रोजेक्ट तुम्ही माझ्या सांगण्यावरून तरी जीवाला द्या. त्याच्यावरती एकदा विश्वास तर ठेवून बघा. बिझनेसच्या गोष्टींमध्ये मी कधीच पडत नाही, काही बोलत नाही. पण पहिल्यांदा मला असं वाटतं आहे की तुम्ही रम्याला प्रोजेक्ट न देता तोच प्रोजेक्ट तुम्ही आपल्या जीवाला देऊन बघा. एकदा त्याच्यावरती विश्वास ठेवा. आणि विक्रम काकांना मानिनीचा शब्द राखायचा असतो आणि म्हणूनच त्यांनी इथे जीवाला जबाबदारी दिलेली असते. तेव्हा जीवा म्हणतो, मला खरंच खूप आनंद झाला आहे, हे सगळं तुझ्यामुळे शक्य झालं आहे. तेव्हा नंदिनी म्हणते, मी काही केलेलं नाही आहे, हे तुमच्या हुशारीचं फळ आहे, कळते का तुम्हाला? तेव्हा नंदिनी म्हणते, मग आता चला प्रेझेंटेशनची तयारी करा. तेव्हा इथे जीवा म्हणतो, खरं सांगू का, पण मला भीती वाटते, मी व्यवस्थित प्रेझेंटेशन देईन ना? तेव्हा नंदिनी म्हणते, अहो तुम्ही जीवा आहात. जीवा जीवा म्हणजे काय माहिती आहे ना तुम्हाला? जे कुणीच करू शकत नाही ना, ते जीवा देशमुख करू शकतात. मला माहिती आहे ना, आनंद निवास मिळवण्यासाठी तुम्ही काय काय केलं होतं ते. ती अशक्य गोष्ट तुम्ही शक्य करून दाखवली होती. अहो मग ही गोष्ट तर काय तुम्ही 10 मिनिटात करून दाखवाल असं मला वाटतं. असं प्रेझेंटेशन तयार करा ना जीवा, की बाबा इम्प्रेस झाले पाहिजेत. तेव्हा इथे आता जीवा म्हणतो की तुझा माझ्यावरती विश्वास आहे ना की मी करून दाखवेन म्हणून? नंदिनी म्हणते, हो 100% विश्वास आहे की तुम्हीच करून दाखवणार म्हणून. तेव्हा जीवा म्हणतो, मग आता बघच नंदिनी कसं प्रेझेंटेशन तयार करतो ते. दादा आणि बाबा दोघांनासुद्धा माझा अभिमान वाटला पाहिजे आणि तुलासुद्धा.
बायको म्हणून तुझी मान अशी वर झाली पाहिजे, बरोबर ना? नंदिनी म्हणते, अगदी बरोबर. तुमचं नाव मोठं होईल तेव्हाच तर मला जास्त आनंद होईल. तेव्हा प्रेक्षकांनो, रात्रभर बसून आता जेव्हा इथे आपलं प्रेझेंटेशन कंप्लीट करत असतो, नंदिनी त्याच्यासाठी कॉफी आणत असते. त्याला झोप येऊ नये म्हणून त्याच्यासाठी तीसुद्धा खूप मेहनत घेते. नंतर प्रेक्षकांनो, रात्रभर जागून आता प्रेझेंटेशन तयार झालेलं असतं. तेव्हा इथे आता थोडासा जीवा झोपलेला असतो आणि तेवढ्यातच इथे रम्या म्हणत असते, काहीही झालं तरीसुद्धा जीवाचं प्रेझेंटेशन हे काहीही करून हे डिलीट केलं पाहिजे. मला माहिती आहे जीवा खूप हुशार आहे. तो असं प्रेझेंटेशन दाखवेल ना की मामा इम्प्रेस्ड होईल. पण ते प्रेझेंटेशन आता मला डिलीट करावं लागणार आहे, असं नंदिनी आता म्हणत असते. तर इथे प्रेक्षकांनो, काव्य छान तयार झालेली असते. पण इथे अचानकपणे आता काव्याचं मंगळसूत्र वाढवलं जातं. मंगळसूत्र वाढवल्यामुळे काव्य पॅनिक होते. ती म्हणते, असं कसं माझं मंगळसूत्र वाढवलं? मला तर इथे पार देशमुखची भीतीच वाटते. एकापाठोपाठ एक त्यांच्या मागे संकटे येत असतात. देवा, आता पार देशमुखवरती कुठलं संकट तर येणार नाही ना? तेव्हा इथे आता खरोखरच काव्या घाबरलेली असते. पारच्या नावाचं मंगळसूत्र असं वाढवलं जाणं ही चांगली गोष्ट नाही आहे, असं तिला वाटतं. तेव्हा इथे काव्या पॅनिक झालेली असते. जवळजवळ ती रडायलाच लागते. तेव्हा पार्थ म्हणतो, काय झालं? काव्या म्हणते, बघा ना देशमुख, माझं मंगळसूत्र वाढवलं. मला खूप जास्त भीती वाटते. तेव्हा पार्थ म्हणतो, तुम्ही नका घाबरू, ते माझ्याकडे द्या, मी ते व्यवस्थित करून आणतो. वाढवलं आहे ना, मी ते नीट करून आणेन ना, तुम्ही नका काळजी करू. तेव्हा इथे काव्या म्हणते, पण तुम्ही तुमची काळजी घ्या, तुम्ही सुखरूप असायला पाहिजे. तेव्हा पार्थ म्हणतो, तुम्ही काळजीच करू नका. तेव्हा इथे आता पार्थने ते मंगळसूत्र आपल्या बॅगमध्ये ठेवलेलं असतं आणि इथे आता पार्थ सोनाराच्या दुकानात फोन करून सांगतो की मी जे नवीन काव्यार्थ नावाचं जे मंगळसूत्र बनवायला टाकलं आहे ते मला हवं आहे. तेव्हा इथे आजच्या आज ती डिलिव्हरी झाली पाहिजे, असं आता पार्थने सांगितलेलं असतं. तेव्हा डिलिव्हरी आता त्याच्या ऑफिसमध्ये दुपारपर्यंत होणार असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता जीवा फ्रेश व्हायला गेलेला असतो. तेव्हा रम्या इथे आता नंदिनीच्या रूममध्ये येते आणि त्याचं लॅपटॉप उघडून त्याने तयार केलेलं प्रेझेंटेशन डिलीट करण्याचा प्रयत्न करत असते आणि ती जवळजवळ ते डिलीटसुद्धा करते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता नंदिनी येते आणि रम्याला रंगेहात पकडते आणि म्हणते, काय केलंस? रात्रभर जागून जीवांनी इतकं मेहनतीने जे प्रेझेंटेशन तयार केलं होतं ते डिलीट केलंस का? तेव्हा इथे रम्या म्हणते, आता काय करेल गं तुझा जीवा? आता कुठलं प्रेझेंटेशन दाखवेल? तेव्हा इथे नंदिनी आता रम्याचा हात पकडते, त्याचबरोबर लॅपटॉप हातामध्ये घेते आणि तिला बाहेर ओढतानाच सगळ्यांच्या समोर घेऊन येते. विक्रम काका म्हणतात, काय काय झालं काय नंदिनी? तेव्हा नंदिनी म्हणते, बघा बाबा बघा, तुम्ही जीवांना इतकी मोठी जबाबदारी दिलीत ना प्रेझेंटेशन देण्याची, ते प्रोजेक्ट तुम्ही का जीवांना देताय ही गोष्ट रम्याला बहुतेक आवडलेली नाही आहे. रात्रभर जागून जीवांनी जे प्रेझेंटेशन तयार केलं होतं ते ह्या रम्याने डिलीट केलं. तेव्हा इथे जीवाला खूप मोठा धक्का बसतो आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जीवा टेन्शनमध्ये आलेला असतो. तेव्हा विक्रम काका म्हणतात, हे सगळं काय आहे रम्या? का तू डिलीट केलंस? रम्या म्हणते, नाही नाही मामा, ही खोटं बोलते, ह्या जीवाने प्रेझेंटेशन तयार केलेलंच नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता नंदिनी म्हणत असते की रम्या, तू प्रेझेंटेशन डिलीट केलेस हे तुला पण माहिती आहे, पण तुला काय वाटलं गं? ह्या वेळेला मी अलर्ट नसेन असं वाटलं का तुला? मी तुझं आणि वसू आत्याचं बोलणं ऐकलं होतं. जीवानी तयार केलेलं प्रेझेंटेशन तू डिलीट करणार होतीस हे मला आधीच माहिती होतं. म्हणूनच जीवांनी प्रेझेंटेशन तयार केल्यानंतर जी फाईल त्यांनी सेव्ह करून ठेवली होती ती फाईल मी त्या नावाने सेव्ह न करता मी एका डुप्लिकेट नावाने सेव्ह केली होती आणि एक डुप्लिकेट फाईल मी तयार करून त्याला वेगळं त्या प्रोजेक्ट फाईलचं नाव दिलं होतं. त्यामुळे तू डिलीट केलेली फाईल ही वेगळी होती असं आता नंदिनीने सांगितलेलं असतं आणि प्रेझेंटेशनच्या फाईलला तिने वेगळंच नाव दिलेलं असतं. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे नंदिनीने आता जीवाने तयार केलेलं प्रेझेंटेशन खूपच हुशारीने वाचवलेलं असतं आणि रम्याने एक वेगळंच प्रेझेंटेशन डिलीट करून खूप मोठी माती खाल्लेली असते. आणि एका बाजूला प्रेक्षकांनो, इथे आता पार्थने जे मंगळसूत्र तयार करायला दिलं होतं ते आता आलेलं असतं आणि त्यानंतर त्या आधीचं मंगळसूत्र होतं जे वाढवलेलं असतं
ते सुद्धा तो त्या सोनाराकडे देतो आणि म्हणतो की हे वाढवलं गेलं आहे, ते तुम्ही जरा नीट करा, ते व्यवस्थित केलं पाहिजे, कारण त्या मंगळसूत्रामध्ये आमचे इमोशन्स आहेत. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, काव्यार्थ नावाचं मंगळसूत्र घेऊन पार्थ आता घरी आलेला असतो. पार्थ घरी येतो आणि बघतो तर काय, इथे आता काव्या आल्या विचारते, माझं मंगळसूत्र कुठे आहे? प्लीज तुम्ही लवकर ते मंगळसूत्र द्या. आणि प्रेक्षकांनो, पार्थ ते मंगळसूत्र आता काव्याच्या हातात देतो. काव्या ते उघडून बघते तर काय, काव्यार्थ नावाचं मंगळसूत्र, ते सुद्धा इतकं नाजूक, इतकं सुंदर. काव्याला ते खूपच जास्त आवडतं. तेव्हा इथे पार्थ म्हणत असतो, तुमची काही हरकत नसेल तर हे मंगळसूत्र मी तुमच्या गळ्यामध्ये घालू शकतो का? तेव्हा काव्या म्हणते, देशमुख, तुम्ही माझ्यासाठी नवीन मंगळसूत्र बनवलं? तेव्हा इथे पार्थ म्हणतो, हो. तुम्हाला काही अडचण तर नाही आहे ना? तुम्ही हे आपल्या दोघांच्या नावाचं जे मी मंगळसूत्र तयार केलं आहे, ते तुम्हाला तुमच्या गळ्यामध्ये घालून मिरवायला आवडेल ना? की तुम्हाला लाज वाटेल? तेव्हा इथे काव्या म्हणते, कधीच नाही. आणि ती आता पार्थला ते मंगळसूत्र आपल्या गळ्यामध्ये घालायला सांगते. आणि तेव्हा इथे पार्थलासुद्धा प्रेक्षकांनो खूप आनंद होतो. काव्या म्हणते, खरंच खूप सुंदर आहे. आणि तेव्हा इथे पार्थ आपल्या हाताने काव्याच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालतो आणि तिला प्रेमाने मिठी मारतो. तेव्हा इथे काव्यालासुद्धा त्या गोष्टीचा फार आनंद झालेला असतो.